राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीनचा भुसा आणि चण्याचा भुसा जर आपण आपल्या गाई म्हशीला जर खायला टाकत असेल तर कोणती काळजी घ्यायची आहे मित्रांनो, आपल्याला आज आपण ते बघणार आहोत. तर मित्रांनो, याचे प्रमाण आपल्याला हिरवा चाऱ्याच्या तुलनेत 50-50% ठेवलेले केव्हाही चांगले, जेणेकरून आपलं दुधाचं उत्पन्न कमी होणार नाही व फॅट ही बॅलन्स राहील. आता ही राहिली बाकीची गोष्ट मित्रांनो. तर आता आपलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काळजी कोणती घ्यायची आहे. तर मित्रांनो, जे काय आपला खुटाराचा ढग असेल की नाही, त्याला भीतीच्या काठीने असो किंवा जर खाली बेड नसेल तर जमिनीवर जर आपण कुटार टाकला असेल तर खालचं जे काय आपलं 4 ते 5 इंच कुटार आपल्याला वापरायचं नाही मित्रांनो. कारण आताच मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याला बुरशी लागलेली असते व बुरशीमुळे आपल्या गाई म्हशींना फार मोठी दुखापत होऊ शकते म्हणून मित्रांनो, आणि आपलंही आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्याच्यासाठी बुरशी आलेली कुटार आपल्या गाई म्हशीला आपल्याला द्यायचं नाही मित्रांनो. ही एक काळजी घ्या तुम्ही. आणि प्युअर टकाटक असं वाळलेला भुसा टाकलेला काही घोर नाही.